दुर्बलता हे सामर्थ्य ठरू शकते असं तुम्ही कधी ऐकलंय का? दुर्बल व्यक्ती हा सामर्थ्यवान ठरू शकतो असं तुम्ही ऐकलंय का? नाही ना. तर चला जाणून घेऊया दुर्बलता हे सामर्थ्य कसे ठरू शकते. लेखक आपल्याला एक गोष्ट सांगत आहे. लेखक बोलतो दुर्बलता हे सामर्थ्य ठरू शकते आणि असंच नाही, तो त्याची 2 उदाहरणं देखील देतो आणि त्या उदाहरणासोबत ही गोष्ट आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो आपल्या आसपास खूप सारे अशी लोक असतात जे आपल्याला सांगत असतात की त्यांनी किती यातना सहन केलेल्या आहेत, किती स्ट्रगल केलेलं आहे, किती संघर्ष केलेला आहे, किती दुःख सोसलेले आहेत. याद्वारे सगळेच असे सांगतात, परंतु सगळ्यांचा हेतू हा दुसऱ्यांवरती वरचढ असण्याचा किंवा स्वतःला श्रेष्ठ ठरवण्याचा नसतो. त्यातले त्यात काही अशी लोक असतात ती जाणीवपूर्वक या गोष्टी करत असतात. याचं काय कारण असेल? ती आपली दुर्बलता का सांगत असतील? याचे 2 कारण लेखक सांगतो. एक असतं की स्वतःला श्रेष्ठ मानणे आणि दुसरं इतरांच्या मनात काळजी निर्माण करून त्यांच्यावरती नियंत्रण मिळवणे. लेखक असं म्हणतो की एखादा व्यक्ती ज्या वेळेला आजारी असतो त्याचं मन दुखावलं जातं, त्यावेळेला तो दुसऱ्यांना हेच सांगत असतो आणि स्वतःला अशी सहानुभूती निर्माण करत असतो स्वतःबद्दल की तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट लेखक असा म्हणतो की ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपण किती स्ट्रगल केलं आहे, आपण किती यातना सोसलेल्या आहेत, किती पिढ्यातून आपण आलेलो आहोत, हे ज्या वेळेला सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला तो आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आणि इतरांच्या मनामध्ये काळजी निर्माण करतो आणि अशाद्वारे तो अप्रत्यक्षपणे इतरांवरती नियंत्रण मिळवतो आणि स्वतःची कामं साधून घेतो. त्याच्यासाठी लेखक एक फार चांगलं एक्झाम्पल देत आहेत. ते म्हणतात इफ वी वेर आस्क्ड टू आवरसेल्फ हु इज द स्ट्रॉंगेस्ट पर्सन इन आवर कल्चर, द लॉजिकल आन्सर वुड बी द बेबी. बेबी रूल्स अँड कॅनॉट बी डॉमिनेटेड. याचा अर्थ सिंपल आहे. आपण जर विचारलं की स्ट्रॉंगेस्ट व्यक्ती आपल्या संस्कृतीमध्ये कोण असेल, आपल्या आजूबाजूला कोण असेल, आपल्या रूममध्ये कोण असेल, तर त्याचा आन्सर असेल एक लहान बाळ. लहान बाळ याच्यासाठी लहान बाळ हे सक्षम नाहीये, ते दुर्बल आहे, परंतु त्याचं सामर्थ्य इतकं आहे की त्याच्या तालावरती खूप सारे लोक खूप प्रौढ जे तो सांगेल त्याच्यावरती ते त्याच्यासाठी हे करत असतात, त्याच्यासाठी झुंजत असतात. सो दॅट इज वाय लेखक कॉल्ड इट ॲज अ सामर्थ्य, दुर्बलतेचे सामर्थ्य. थँक्यू.